कोकणात काही ठिकाणं अशी असतात जिथे पोचल्यावर वाटतं आपण फक्त प्रवास नाही केला, तर मनाच्या आत कुठेतरी शांततेचा दरवाजा उघडलाय. आज आपण निघालो आहोत अशाच एका अद्भुत ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यातील चवे गावात वसलेल्या श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर मठाच्या दर्शनासाठी. गणपतीपुळ्याहून निवळी रोडला आपण गाडी वळवतो आणि हळूहळू शहराचा आवाज मागे पडायला लागतो. समोर सुरू होतो तो फक्त निसर्गाचा सहवास. दोन्ही बाजूंना उंचच उंच झाडं, हिरव्यागार डोंगरातून कुशीतून वळणं घेत जाणारा रस्ता, पक्ष्यांचा आवाज आणि मध्येच वाहणारा गार वारा. रस्ता जसजसा पुढे जातो तसतसा तो निमुळता होत जातो. क्षणभर तर वाटतं आपण नेमकं कुठे चाललोय. आजूबाजूला फक्त दाट झाडी, ना गर्दी ना गोंगाट, फक्त शांतता. आणि त्या शांततेत कोकणाचा जिवंत श्वास. गाडी पुढे सरकत राहते आणि अचानक दूरवर डोळ्यांना दिसू लागतं ते भव्य प्रवेशद्वार, श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर मठ. त्या कमानीकडे पाहताच मनात एक वेगळीच भक्ती जागी होते. जणू एखाद्या आध्यात्मिक विश्वास प्रवेश करतोय. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आजूबाजूचा परिसर पाहून मन अक्षरशः हरकून जातं. उंच नारळाची झाडं, गार सावली, शांत वातावरण आणि मधोमध उभा असलेला तो सुंदर मठ. नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो चवे गावात आणि चवे गावात आपण ह्या निसर्गरम्य वातावरणात, जे कोल्हापूरला सिद्धगिरी महाराजांचे मठ आहे त्यांचंच एक मठ या चवे गावात आहे, त्या चवे गावात आपण आलो आहे. चला दर्शन घेऊया सिद्धगिरी मठात जाऊन. चला. छोट्याशा कमानीतून आपण आत प्रवेश करतो आणि आता आपण पोहोचलो आहे सिद्धगिरी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या पवित्र मठात. सिद्धगिरी मठ हे नाव ऐकताच अनेकांना आठवतो तो कोल्हापूरचा प्रसिद्ध काडसिद्धेश्वर मठ. आणि चवे गावातील हा मठ म्हणजे त्याचं आध्यात्मिक परंपरेचं सुंदर प्रतीक. मठाच्या परिसरात पाऊल टाकतात जाणवतं इथे फक्त वास्तू नाही, तर एक शांत ऊर्जा आहे जी मनाला स्थिर करते. हवेत गारवा आहे, कारण संपूर्ण परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. वारा झाडांच्या पानातून अलगद फिरतो आणि त्या आवाजातही एक वेगळीच ध्यानमय शांतता ऐकू येते. रत्नागिरीपासून अवघ्या 34 किलोमीटरवर आणि गणपतीपुळ्याहून फक्त 11 किलोमीटर अंतरावर हे मठ आहे. पण इथे आल्यावर वाटतं जणू आपण जगापासून खूप दूर आलो आहे. मठाच्या बाहेर आपल्याला दिसतं शंकर रामचंद्र ढवळे यांचं स्मारक. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग हे तिने एकत्र आल्यासारखं वाटतं. मनात सतत एकच विचार येत राहतो, कोकण फक्त समुद्रासाठी सुंदर नाही, तर अशा शांत, आध्यात्मिक आणि निसर्गाच्या कुशीत दडलेल्या ठिकाणांसाठी खास आहे. जर तुम्हालाही गोंगाटापासून दूर जाऊन मनाला शांत करणारा अनुभव घ्यायचा असेल तर चवे गावातील श्री समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर मठ एकदा तरी नक्की भेट द्या. कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवाची असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय कोकण, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.